हा पहिलाच सेमिनार नागपूरमध्ये आपण अरेंज केलेला आहे आणि थोडाफार चुका होतीलच सुरुवात आहे, सर्वांनी ऍडजस्ट करून घ्यावं. एकदम प्रॉपरली जो प्रोग्राम तुम्ही पाहत असाल आजपर्यंत तसं होणार नाही. म्हणजे तसं आता सुरुवात असल्यामुळे कसं की कधी होते काही कमी जास्त आपण करतो, तर त्यामध्ये चुका होतील. जेव्हा चुका होतात तेव्हा दुरुस्त पण होतात त्या समोर. मग तर सर्वांनी ऍडजस्ट करून घ्यावं असं विनंती करेन. साची श्रावस्ती क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही जे सुरू झाली ती 2022ला आम्ही याला रजिस्टर केलं आणि ही रजिस्टर करण्यामागचा भरपूर मोठा उद्देश आहे की आपल्या समाजामध्ये जे आर्थिक अडचणी येऊन राहिलेल्या आहेत प्रत्येक व्यक्तींना आणि त्यापासून आपण दूर कसं निघू शकतो, तर याची एक कल्पना कुठेतरी 2022 व्यक्तींना आली आमच्या काही व्यक्तींतर्फे आणि मग तिथे कुठेतरी हा एक विचार आला आणि त्या विचारांना आपण समोर घेऊन एक क्रेडिट कोऑपरेटिव्ह आपण रजिस्टर्ड केली आणि ती रजिस्टर करून आपण सुरू केलं काम. पण आपल्याला हे जे काम करायचं होतं हे काम ट्रेडिशनल वेने मीन्स जसं तुम्ही क्रेडिट कोऑपरेटिव्ह पाहता आजपर्यंतच्या विचारांमध्ये किंवा आजपर्यंतच्या तुमच्या लक्षात आलेलं असेल तसं ते काम नाही आहे. हे काम टोटली ज्याप्रमाणे जग बदलतंय, जग 5G 7G कडे जात आहे, त्या प्रकारे आपण पण आपल्या सिस्टम मध्ये चेंज केलं पाहिजे आणि ते चेंज आपण जे करतोय ते आपण सुरुवात केलेली आहे की आपण क्रेडिट कोऑपरेटिव्ह या माध्यमातून आपण ते चेंज करतोय. कुठे ना कुठे कोणीतरी समोर येऊन हे चेंज करणारच, इव्हन की आपण करू किंवा कोणी आणखी करेल, पण कुठे ना कुठे हे चेंज सुरू होते. ज्या वेळेला टेक्नॉलॉजी समोर येते, ज्या वेळेला AI समोर येते, ज्या वेळेला आणखी इतर गोष्टी समोर येतात, तर कुठेतरी आपण ही समोर येऊन काही चेंजेस करणं जरुरी आहे असं आम्हाला फील झालं आणि आम्ही काही व्यक्तींनी मिळून ही क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर केली आणि याला एक 24/7 मध्ये उपलब्ध करून दिली. ही 24/7 ही संकल्पना आमच्या लक्षात आली की बा लोकांना त्या ट्रेडिशनल वे मध्ये ऑफिस 10 ते 6च्या वेळेमध्ये व्यवस्थित तिथे कोणी बसलेला आहे, मॅनेजर बसलेला आहे किंवा कोणी तिथे व्यवस्थापक आहे, त्यानुसार तो वेळेने येईल आणि तेव्हाच ते काम होईल. त्यापेक्षा आपण असं एक प्लॅटफॉर्म उभं करू शकतो का की ज्यामध्ये एखादा व्यक्ती 24 तासामध्ये त्याला जर वाटलं की आता मला या अकाउंट मधून या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायचे आहे तर करू शकतो का? ओके, तुम्ही करू शकता. या साची श्रावस्ती क्रेडिट कोऑपरेटिव्ह मध्ये समजा एखाद्याला वाटलं की आपल्याला रात्री एक आरडी काढायची आहे, एका व्यक्तीची परिचय झाला रात्री 10-11 वाजता आणि त्यांना आरडी काढायचा एखादा प्रयत्न करत आहे आणि ते करायचा उद्देश आहे, तर तो तिथे अवेलेबल आहे का की तो उद्या म्हणजे नाही, उद्या ते गव्हर्नमेंट सुट्टी आहे, उद्या नाही होणार, आपण एक काम करू परवाच्या दिवशी मग भेटू मग बोलू, तसं नाही. जर इन केस कोणी एखादा व्यक्ती कुठे भेटत आहे आणि त्याला जर करायचं तर तो ऑनलाईन आपल्या प्रोसेसला तुम्ही कुठेही ऑनलाईन करू शकता. ही संकल्पना आपण सुरुवात करून आपण एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि तो प्लॅटफॉर्म आपल्या सर्वांनी इथे एक वेबसाईट रजिस्टर करून त्याला ग्लोबली त्याला आपण आणलेला आहे आणि तो प्लॅटफॉर्म आता सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे. आपल्या ज्या टीम्स आहेत त्या पुण्याच्या टीम आहेत, त्या मुंबईच्या टीम आहेत, त्या नाशिकच्या टीम आहेत, ज्या व्यवस्थित काम करत आहे. हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण समोर जात आहोत. याबद्दलची मी आणखी माहिती नंतरच्या माझ्या स्पीच मध्ये देणार आहे. ही एक प्रस्तावित भाषण म्हणून थोडंफार मी तुम्हाला एक छोटा नॉलेज दिला की असं समजून घ्या की एक असं कल्पवृक्ष लागत आहे की जो काही कालांतराने थोडा मोठा होईल आणि त्याची फळं सगळ्यांनाच मिळेल. भले आज तुम्हाला असं वाटत असेल की हे छोटं आहे, पण ज्या वेळेला हे बीज लागलेलं आहे आणि तिथनं त्या जेव्हापासून त्याचे एक एक पानं फुटत आहेत ते पानं असे मोठे होत आहेत आणि आता त्याला फुलंही लागत आहे आणि जशी जशी फुलं लागत आहेत त्याची फळंही तयार होत आहेत. तर या पूर्ण प्रोसेस मध्ये जे काही आता होणार समोर हा एक खूप मोठा चित्र आहे जो आपण नंतर बघूया. तर माझ्या प्रस्तावित भाषणामध्ये मी फक्त इतकं सांगेल की साची श्रावस्ती क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सुरुवात या प्रकारे झाली आणि या प्रकारे आम्ही सोबत काम करत आहोत. लोकांसाठी एक व्यवस्थित प्लॅटफॉर्म उभा करून देण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि तो आम्ही उभा करत आहोत. धन्यवाद. जय हिंद.